तर सगळ्यांना मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नेचर फॉरियरच्या या मीटिंगमध्ये. आणि आज आपण प्रोडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत, पण आपण ह्या प्रोडक्ट बद्दल आज वेगळ्या रीतीने माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्या ज्या कंपनीचं नाव आहे ते आहे नेचर फॉरियर लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि ही कंपनी जी आहे ही आता इंडियामध्ये लॉन्च झाली, त्यामुळे आता हे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव झालेलं आहे. आज आपण बघणार आहोत ते स्टेमसेल्स काय आहे याच्याबद्दल मित्रांनो आज आपण बघणार आहोत. आता स्टेमसेल्स म्हणजे काय? तर मित्रांनो, जेव्हा माणसाचा जन्म होतो ना, माणसाचा जन्म, आता मी तुमच्या समोर जी स्क्रीन आहे तेव्हा आहे माणसाचं शरीर. आपण एक एक गोष्टी बघूया. आता हे शरीर बनलंय कशापासून? ठीक आहे. तर शरीर बनलंय वेगवेगळ्या अवयवांपासून, जसं ब्रेन आहे, स्किन आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, बोन्स आहेत, मसल्स आहेत, जॉईंट्स आहेत, लंग्स आहेत, स्टमक्स वगैरे अशा वेगवेगळ्या अंगाने काय बनलंय, हे माणसाचं संपूर्ण शरीर बनलंय. ठीक आहे. पण मित्रांनो, हे जे अवयव आहेत हे अवयव हे कशाने बनलेत? तर मित्रांनो, हे अवयव बनलेत ना, हे बनले टिश्यू पासून. टिश्यू म्हणजे काय? अनेक पेशी एकत्र आल्या तर मग त्याचं म्हटलं तर टिश्यू. हे टिश्यू पासून काय बनले? पूर्ण एक 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 अवयव बनले. ठीक आहे. आणि मग टिश्यू कशापासून बनले? तर ते बनले सेल पासून. लक्षात आलं? इथपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती आहे, अनेक लोकांनी सेल पर्यंतची थेरपी ही झाली. पण मित्रांनो, सेल कशापासून बनलाय? तर सेल बनलाय स्टेम सेल्स पासून. लक्षात आलं? स्टेम सेल्स म्हणजे काय? तर आज आपण ते बघणार आहोत. स्टेम सेल्स म्हणजे काय? तर बघा, जेव्हा बाळ आईच्या गर्भामध्ये असतं ना, तर तेव्हा बाळाला एक नळी पुरवली जाते, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. ज्याला म्हटलं तर स्टेम सेल्स. लक्षात आलं? तर स्टेम सेल्स कसं बनतात? तर मातृभ्रूण आणि पितृभ्रूण एकत्र येतात आणि त्यावेळेला काय होतं की मांसाचा गोळा तयार होतो. आणि हा मांसाचा गोळा हळूहळू हळूहळू वाढत जातो आणि या मांसाच्या गोळ्याला हळू काय होतं, हळूहळू मग पाय, कान, नाक वगैरे हे अवयव आहेत ना, हे डेव्हलप होतात. लक्षात आलं? आणि मग हळूहळू काय होतं, डेव्हलप झाल्यानंतर मग असं असं ते आकार घ्यायला लागतं. आणि आकार घेतल्यानंतर या स्टेमसेल्स पासून जवळजवळ 220 प्रकारच्या पेशी किंवा 220 प्रकारचे अवयव तयार होतात. म्हणजे तसं होतं संपूर्ण शरीर तयार होतं. आता बघा, हे डेव्हलप झालेत म्हणजे ब्रेन आहे, लंग्स आहे, हार्ट आहे, याच्या ज्या पेशी आहेत ना त्या एकामेकाला चालत नाही. म्हणजे जसं आपण लंग्सची पेशी काढून जर ब्रेनला ठेवली तर ती चालत नाही, किंवा लिव्हरची पेशी आपण हार्टला टाकली तर ती चालत नाही. पण मात्र स्टेमसेलच्या पेशी आहेत ना, ह्या सगळ्यांना चालतात. लक्षात आलं? आता लक्षात आलं तुम्हाला की मदर काय आहे, सगळ्याचं मूळ काय आहे? तर स्टेमसेल. आता हे स्टेमसेल्स आपण काय करतो, जेव्हा बाळ जन्माला आल्यानंतर आपण काय करतो, ती नाळ कापतो. आपण ते एक तर पाण्यामध्ये विसर्जन करतो किंवा ती जमिनीमध्ये पुरून टाकतो. पण मित्रांनो, ही जी नाळ आहे ना, ही जर आपण साठवून ठेवली, म्हणजे जर साठवलं तर त्याचे फार मोठे उपयोग आहेत. आता साठवायचं म्हणजे काय करायचं? समजा ही नाळ, आता ही नाळ जर आपण साठवून ठेवली तर ह्याचे पुढे मागे खूप मोठे उपयोग होतात. आता एखाद्या माणसाला जर एखादा मोठा रोग झाला, उदाहरणार्थ त्याला ब्लड कॅन्सर झाला, त्याला पॅरालिसिस झाला, त्याला डायबिटीस झाला, किंवा त्याला ब्रेन ट्युमर झाला, किंवा कुठलेही मोठे रोग होते, मग ते हे काय केलं जातं, ह्याच्यात जे स्टेमसेल्स साठवून ठेवलेले स्टेमसेल्स आहेत ना, ते त्याच्या शरीरामध्ये इंजेक्ट केले जातात. आपण एक उदाहरण म्हणजे मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जसं हृदयाचे सेल्स समजा खराब झाले असतील तर काय केलं जातं, तर त्याच्या शरीरामध्ये त्याच्या नाळेमधलं, म्हणजे त्याच्या आई वडिलांच्या नाळेमधलं आहे ना, म्हणजे थोडक्यात त्याच्या स्वतःच्या नाळेमधलं स्टेमसेल्स काढलं जातं आणि त्याच्या हृदयामध्ये इंजेक्ट केलं जातं. आणि मी तुम्हाला गंमत असे की हृदयामध्ये जेव्हा इंजेक्ट केलं जातं ना, त्यावेळेला ते काय करतं, तर तिथे ज्या खराब पेशी आहेत त्या खराब पेशी काढतं आणि त्याच्या जागी नवीन पेशी काय करतं, निर्माण करायला सुरुवात करतं. आणि अशा रीतीने आपण ना आपल्या शरीराचा कुठलाही अवयव, खराब झालेला अवयव काय करू शकतो, हे आपण काय करू शकतो, परत तयार करू शकतो ह्या नाळेच्या माध्यमातून. आणि ह्या स्टेमसेल्स ज्या बँक आहेत ना, ह्या मोठ्या मोठ्या बँक, जसं रिलायन्स काय करतं, बँक स्टेमसेल्सची बँक आहे. पण मित्रांनो, हे जर स्टेमसेल्सच्या बँकेमध्ये आपल्याला जर नाळ ठेवायची म्हटली ना, तर त्यासाठी प्रचंड पैसे लागतात. प्रचंड म्हणजे प्रचंड. तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता. माझ्या मते 55 ते 60 लाख रुपये काहीतरी त्याचं भाडं आहे, स्टेमसेल्स साठवायचं भाडं. आणि हे सर्वसामान्य माणसांना अजिबात शक्य नाही. जसं तुम्हाला माहिती आहे की युवराज सिंगला कॅन्सर झाला होता. मग कॅन्सर झाल्यामुळे युवराज सिंगने काय केलं, ते स्टेमसेल्स आहेत ना, हे सगळं म्हणजे त्याचे स्टेमसेल्स, त्याच्या आईचे स्टेमसेल्स, येस, आईचे स्टेमसेल्स काय केलं, त्याला दिले गेले त्या नाळेमधले. आणि मग तो काय झाला, पूर्णच्या पूर्ण बरा झाला युवराज सिंग. लक्षात आलं? जसं तुम्हाला माहिती आहे अमिताभ बच्चनची तिला पण कॅन्सर झाला होता, मग तिला पण स्टेमसेल्स दिलं गेलं आणि पूर्णच्या पूर्ण बरं झाली. अशा हजारो नाही लाखो लोक बरी झालेली आहेत. पण हे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. आणि म्हणून एक शास्त्रज्ञ आहे
कारण का आई वडिलांचे स्टेम सेल्स फक्त चालतात ना. तर शास्त्रज्ञ त्यांचा फ्रेड जुली हे फ्रान्सिस शास्त्रज्ञ त्यांनी काय विचार केला की जर हे आईच्या गर्भामध्ये कुठेतरी आहे तर निसर्गामध्ये कुठेतरी असणार. आणि मग त्यांनी तिचा शोध लावायला सुरुवात केली. तुम्हाला जे डोळ्यासमोर फळ दिसतं ना त्या फळाचं नाव आहे ग्रीन ऍपल, म्हणजे हिरवं सफरचंद. त्या हिरव्या सफरचंदामध्ये त्यांच्या लक्षात आलं की जसं आईच्या गर्भामध्ये मला तर हे स्टेम सेल त्यांना हिरव्या सफरचंदामध्ये आढळलं. अजून एक स्टेम सेल आढळलं त्यांना जे सेम आईच्या गर्भामध्ये आलं. त्याचं नाव आहे सोलर बीट, म्हणजे जी लाल काळी द्राक्ष असतात ना त्याचा त्यांना सोलर बीट जे द्राक्ष आहेत ते त्यांना तिथे आढळलं. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्यातले मॉलिक्युल्स काढून प्रोडक्ट तयार केलं आणि ते त्यांनी अनेक लोकांना दिलं, अनेक लोकांना. आणि त्यांच्या लक्षात आलं ही लोक आईच्या गर्भात स्टेम सेल्स काम करत होतं ना सेम तसंच हे स्टेम सेल्स काम करतात. आणि हे त्यांनी पेटंट केलंय. हजारो लोकांना दिल्यानंतर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं मित्रांनो. आणि ह्या शतकातला हा सगळ्यात मोठा शोध आहे की आपण कुठलाही रोग कुठलीही प्रॉब्लेम शरीरातले हे पूर्णच्या पूर्ण स्टेम सेल्सच्या आधारे बरं करू शकतो. आतापर्यंत काय करतो आपण पेशीपर्यंत उपचार करतो, पेशींच्या आतमध्ये जो आहे ना तो आपण काय करू शकतो याचा उपचार करू शकतो. लक्षात आलं तुम्हाला. तर ह्याने काय केलं ते हे केलं. आणि ही नेमकं काय करतं हे स्टेम सेल. तर मित्रांनो हे जेव्हा शरीरामध्ये जातं पहिल्यांदा हे काय करतात तुमच्या शरीरामधले जे टॉक्सिन्स आहेत म्हणजे जे खराब गोष्टी आहेत ते पूर्णच्या पूर्ण दूर करतात. टॉक्सिन्स गेल्यानंतर मग त्याच्यानंतर काय होतं ज्या वीक पेशी आहेत ज्या शरीरातल्या वीक पेशी आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवायला सुरुवात करतात. आणि ज्या पेशी शरीरामध्ये नाहीत त्या पेशी काय सुरुवात करतात. लक्षात येत असेल की जी लोक ही प्रोडक्ट घेतात त्यांचं बघा स्किन व्हायला लागते, रिझल्ट यायला लागतात, पण उशीर येतील कारण शरीरामध्ये टॉक्सिनचं प्रमाण किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. अशा रीतीने काय करते हे शरीराला हिलिंग करायला सुरुवात. लक्षात आलं. अशा 5:30लाच म्हणतात. हा तर आपण काय करू शकतो कुठल्याही माणसाच्या शरीरातून कुठल्याही माणसाच्या शरीराला पूर्णच्या पूर्ण या पद्धतीने बरं करू शकतो. ओके. तर हे प्रोडक्ट आहे जे आहे नेचर फॉरएव्हरचं प्रोडक्ट. नेचर फॉरएव्हर ही सिंगापूरची कंपनी आहे. लक्षात आम्ही बायोसेलिक्स नावाचं प्रोडक्ट त्यांनी काय केलं तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं मालास डोमेस्टिका सोलर बीटा आहे पण त्याच्यामध्ये अनेक काही घटक टाकले. जे घटक मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे मेलन ज्यूस कॉन्सन्ट्रेट म्हणजे SODB. मेलन ज्यूस कॉन्सन्ट्रेट हा एवढा आहे की मित्रांनो हा ना आपल्या DNA वर काम करतो. म्हणजे थोडक्यात आपला खराब झालेला DNA सुद्धा आहे ना हा डेव्हलप करायचं काम करतं मेलन ज्यूस कॉन्सन्ट्रेट. रिझर्वेटेल जो आहे प्रोडक्ट US चा प्रोडक्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या जी दिसतात समोर ही सगळी सुपर फूड आहे. सुपर फूड म्हणजे ज्यांच्याकडे प्रचंड अशी त्याच्यामध्ये शक्ती आहे. रिझर्वेटेल काही कंपन्यांचं स्पेशल प्रोडक्ट आहे. लक्षात आलं मित्रांनो. आणि ते सुद्धा आपल्या कंपनीमध्ये आहे एकदम प्युअर नॅचरल स्वरूपामध्ये. एनर्जी लेवल वाढवायचं काम करतं, कॅन्सर दूर करायचं काम करतं. लक्षात आलं मला. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही बेरीज आहेत मित्रांनो. बेरीज जर म्हटलं तर बेरीजचं काम आहे की त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. कॅन्सर सारखे वगैरे जे रोग आहेत ना हे का ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये जर आपण कॅन्सर आला तर कॅन्सर टिकूच शकत नाही. तर हे अकाई बेरी, ब्लॅकबेरी, ब्ल्यूबेरी, कॅरामबेरी, स्ट्रॉबेरी याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहे. आपल्या शरीराला मित्रांनो अँटीबायोटिक नको आहे, आपल्या शरीराला अँटीऑक्सिडंटची गरज आहे. आणि हे सगळंच्या सगळं ह्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. आस्ताजिंतीन जे आहे जपानमध्ये मिळणारा शेवाळ आहे मित्रांनो. तर याचं वैशिष्ट्य असं आहे जपानी लोक जे आहेत हे बघितलं असेल तुम्ही तर साधारण 120-130 वर्ष सुद्धा जगू शकतात. याचं कारण ते जेवणामध्ये रेग्युलरली काय वापरतात आस्ताजिंतीन शेवाळ आहे, समुद्री शेवाळ आहे. जसं तुम्ही स्पिरोलिना माहितीये तशी आस्ताजिंतीनची शेवाळ आहे. ते जेवणामध्ये अक्षरशः आपण कोथिंबीर कशी वापरतो तशी ते आस्ताजिंतीन वापरतात आणि त्यांचं आयुष्य व्यवस्थित ठेवतात ते. त्याच्यानंतर क्युटेन, कोन्झमाइन क्युटेन. क्युटेनचं वैशिष्ट्य असं आहे की हृदयासाठी अत्यंत गरजेचं प्रोडक्ट. काही बऱ्याच कंपन्या क्युटेन सेपरेट देतात. लक्षात आलं. हृदयासाठी अत्यंत गरजेचं प्रोडक्ट. हृदयाला चांगली ताकद देतं. ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी ते घेतलंच पाहिजे कारण दुसरा कुठलाही पर्याय नाही. मित्रांनो अजून एक त्याच्यामध्ये घटक आहे ते म्हणजे करोला म्हणजे मित्रांनो असं म्हटलं जातं की क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य. म्हणजे पानांमध्ये जे असतं त्याला हरितद्रव्य म्हणतात. आणि मित्रांनो गंमत काय माहितीये का आपलं रक्ताचं स्ट्रक्चर आणि पानांमधल्या हरितद्रव्याचं स्ट्रक्चर हे सेम आहे. तुम्ही आजूबाजूला जर बघितलं ना तर संपूर्ण तुम्हाला ग्रीन दिसेल, ग्रीन. आणि मित्रांनो आपलं नाही अन्न आहे ग्रीन आहे ना, हे हिरवगार आहे ना, हे आपलं सगळं अन्न आहे. आणि हे जर आपण आपल्या पोटामध्ये घेतो जेव्हा करोला तेव्हा रक्तासंदर्भातले एवढे काही प्रॉब्लेम आहेत तुमचे पित्ताचे प्रॉब्लेम असतील रक्ताचे प्रॉब्लेम असतील पूर्णच्या पूर्ण दूर होतात.
मित्रांनो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ओमेगा आहे. ओमेगा 369 आहे. तर ओमेगाचं वैशिष्ट्य आपले मित्रांनो डोळे ओमेगापासून तयार झाले आहेत. आपला मेंदू ओमेगा हे अत्यंत गरजेचं आहे. हृदयाला गरजेचं आहे, मेंदूला गरजेचं आहे, सगळ्या गरजेचं आहे, स्किनला गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ओमेगा मोठ्या मोठ्या गोळ्या येतात, अशा हजार mg गोळ्या येतात. पण मित्रांनो आपल्या हे इन्क्लुडेड आहे. ओमेगा 3 घेतात बाकीचे, पण आपल्यामध्ये ओमेगा 3 पण आहे, ओमेगा 6 पण आहे आणि ओमेगा 9 सुद्धा आहे. प्रत्येकाची कार्य वेगळी आहे. हे सगळं मी आता पूर्णच्या पूर्ण तुम्हाला सांगत नाहीये, कारण आपला प्लॅन पण घ्यायचा आहे. पण हे सुद्धा अत्यंत महत्वाचे घटक प्युअर फॉर्ममध्ये जपानमधून हे घेतलेला ओमेगा आहे. बेरिली ग्रास एक्ट्रॅक्ट मित्रांनो एनर्जीसाठी जबरदस्त प्रोडक्ट आहे. ग्रास आपलं जे अन्न आहे ना मित्रांनो, ग्रास हिरवगार जे अन्न आहे हे थोडक्यात आपलं अन्न आहे. मी तुम्हाला सगळं सांगितलं, हे अन्न आहे, हे आपलं सुपर फूड आहे. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. बरीच लोक म्हणतात की यांनी घेतलं पाहिजे का त्यांनी घेतलं पाहिजे, असं काय नाही मित्रांनो. ज्याला ज्याला डोळे आहे, ज्याला हात आहे, ज्याला कान आहे, ज्याला हृदय आहे, या सगळ्यांनी हे प्रोडक्ट घेतलं तरी चालेल. ओके, तर अशा प्रकारचे हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, हे याच्यामध्ये टाकलेले इन्ग्रेडियंट्स आहेत. लक्षात आलं. तर मित्रांनो हे घेण्याची पद्धत अशी आहे, हाऊ टू कन्झ्युम. तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या, लक्षात आलं, सकाळी उठल्या उठल्या तोंड न धुता आपल्याला काय करायचंय, जिभेच्या खाली हे काय करायचंय, तो पाऊच असतो, म्हणजे आपल्या पॅकेटमध्ये 20 पाऊच असतात. तो पॅकेटचा पाऊच असा थोडा हलवायचा आणि फोडायचा. फोडल्यानंतर काय करायचं, जिभेच्या खाली टाकायचा आणि मित्रांनो किमान 5 ते 6 मिनिटांना तो तसाच जिभेच्या खाली ठेवायचा. तो हळूहळू काय होतं, लाळेमध्ये मिक्स होतो. मित्रांनो हे ना लाळेमध्ये मिक्स झालं पाहिजे. हे लाळेमध्ये जेव्हा मिक्स होतं, जेवढं तुम्ही त्या तोंडामध्ये ठेवाल आणि लाळेमध्ये मिक्स कराल तेवढा त्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे. आणि हळूहळू जेव्हा असं वाटतं की नाही आता आपल्या तोंडामध्ये आपण ठेवणे शक्य नाही, तेव्हा ते हळूहळू गिळायचं. एकदा तोंडामध्ये फिरवायचं सगळं आणि मग ते हळूहळू गिळायचं. गिळल्यानंतर मित्रांनो काय करा, 5 ते 10 मिनिटं थांबा आणि त्याच्यानंतर जसं आपलं अन्न खाल्ल्यानंतर तहान लागते ना, तसं हे सुद्धा गेल्यानंतर आपल्या खाल्ल्यानंतर आपल्याला तहान लागते. आणि त्याच्यानंतर भरपूर पाणी प्यायचं. आता पाणी किती प्यायचं, तर तुम्ही समजा दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी पित असाल, तर मित्रांनो हे प्रोडक्ट घेतल्यानंतर किमान 3.5-4 लिटर पाणी तरी तुमच्या पोटामध्ये गेलं पाहिजे. कारण काय, पाणी हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं आणि हे संपूर्ण शरीरभर फिरायला पाण्याची गरज आहे. काही लोक म्हणतात की मला थोडा रिझल्ट येत नाही, तर मित्रांनो तुमचं पाण्याचं प्रमाण आहे ना हे थोडं कमी आहे. पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला वाढवलं पाहिजे. लक्षात आलं. ज्या लोकांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मात्र 2 वेळा घ्या, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, जेवणाच्या 1 तास अगोदर. मात्र हे प्रोडक्ट घेतल्यानंतर किमान 1 तासभर तरी काही खाऊ नका. लक्षात आलं. त्याच्यानंतर तुम्ही काही खाल्लं तरी चालेल. ओके, तर अशा प्रकारे हे प्रोडक्ट आहे मित्रांनो, अँटीऑक्सिडंटचं काम करतात. तर थँक्यू मित्रांनो प्रोडक्ट ऐकल्याबद्दल, थँक्यू. आणि आता मी काय करतोय, श्रीमंत होणार नाही. तर मित्रांनो अशी एक कंपनी आता आपल्याकडे आली की जिचा प्लॅन जर तुम्हाला आवडला मल्टी लेव्हल मार्केटिंगचा, तर मित्रांनो त्याच्यामध्ये मी प्रचंड यशस्वी होऊ शकतो. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, फार मोठं व्हायचं असेल, खूप मोठे, तर तुम्हाला समजा रन्स काढायचे आहेत, शतक मारायचे असेल, तर सुरुवातीला येऊन ओपनिंगला उतरलं तर तुमचं शतक निघेल. मित्रांनो ओपनिंग करायचे. आणि म्हणून या कंपनीची जी सुरुवात झाली ना आपल्या कंपनीची, ती आता ओपनिंग झाली. ओपनिंग म्हणजे स्टार्ट होते. आता कुठे प्लॅनला सुरुवात होते, आता कुठे आपण सुरुवात करतो. त्या कंपनीचं नाव आहे नेचर फॉर एव्हर. आणि ही कंपनी भारतामध्ये सुरू झाली, भारतापासून स्टार्ट झाली आणि भारतापासून पूर्ण जगामध्ये जाणार आहे. लक्षात आलं. ओके, या कंपनीचे डायरेक्टर आहेत त्यांचं नाव अजय पाल सिंग. कंपनी इंडियाचे हेड जे आहेत ते आहेत अजय पाल सिंग. हे कंपनीचे आपले डायरेक्टर सर आहेत. आणि आपल्या सगळ्या कंपनीचं विजन आणि मिशन आहे. पैसे कमवून देणे हे तर विजन आहेच मित्रांनो, पण मित्रांनो आपल्या कंपनीचं विजन सगळ्यात महत्वाचं मिशन आहे की सामान्यातल्या सामान्य माणसांपर्यंत अफोर्डेबल प्राइसमध्ये आपलं प्रोडक्ट कसं पोहोचवता येईल, हे कंपनीचं मिशन आहे. सामान्यातल्या सामान्य माणूस हा चांगला राहायला पाहिजे, हेल्दी राहायला पाहिजे, हेल्दी आणि वेल्दी, मित्रांनो पैसे पण त्याला आले पाहिजेत. तर हे आपल्या कंपनीचं काय आहे, मिशन आहे. लक्षात आलं. तर आपल्या कोर व्हॅल्यूज आहेत मित्रांनो, इंटिग्रिटी आहे, क्वालिटी बद्दल तर प्रश्नच नाही मित्रांनो. तो सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या गोष्टी. लिडरशिप, इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली लिडरशिप तुमची डेव्हलप होणार. कंपनीमध्ये कल्चर पण चांगल्या रीतीने पाळलं जाणार. कुठे तुम्हाला या कंपनीमध्ये फालतूगिरी आढळणारच नाही. तर हा आयडी कर तिकडे, तो आयडी इकडे फिरव, तो आयडी तिथे फिरव, असल्या गोष्टी या कंपनीमध्ये होत नाहीत. म्हणून तर मित्रांनो कंपनी फॉरेन कंपनीमध्ये काम करायचं हे काम असतं की तुमच्या आयडीला कोण हात लावू शकत नाही. इनोव्हेशन, नवीन नवीन गोष्टी मित्रांनो आता येत जातील. आता बघा येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपली कॉफी लॉन्च होते, अतिशय सुंदर कॉफी ती लॉन्च होते, साबण लॉन्च होते, अनेक गोष्टी हळूहळू. मी सांगत नाही काही गोष्टी, पण काही गोष्टी आता हळूहळू पेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्या लॉन्च व्हायची सुरुवात होईल आता मित्रांनो. आणि म्हणून मित्रांनो या कंपनीमध्ये प्रचंड ग्रोथ आहे. लक्षात आलं. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. लिगल डॉक्युमेंट्स मध्ये बघा मित्रांनो, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आहे, पॅन कार्ड आहे, टॅन नंबर आहे, पॅन नंबर आहे, जीएसटी आहे, एफएसआय आहे,
एक्सपोर्ट लायसन, इम्पोर्ट एक्सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या कंपनीच्या. मी तुम्हाला त्याची चित्र पण दाखवतो समोर. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा प्लॅन सुरू करायच्या अगोदर काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला. एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस, डीपी म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युटर प्राइस म्हणजे डीपी, बीवी म्हणजे काय तर बिझनेस व्हॅल्यू. बिझनेस व्हॅल्यू म्हणजे याच्यावरच आपला संपूर्ण बिझनेस चालतो. आपला जो बीवी आहे हा 90 रुपये आहे. लक्षात आलं. म्हणजे अनेक देशांमध्ये अनेक वेगवेगळा बीवी असेल, पण आपल्या भारतातला जो बीवी आहे हा 90 रुपये आहे. आरबीवी म्हणजे काय, रिपर्चेस बिझनेस व्हॅल्यू. ठीक आहे. आरपी म्हणजे काय, रिवॉर्ड पॉईंट. आणि डीपीएस म्हणजे काय, तर डिस्काउंट पॉईंट. हे पुढे येणारे काही शब्द आहेत ना, हे तुम्हाला मी आधीच सांगितले. म्हणजे मी त्यावेळेला पण सांगेन, पण काही गोष्टी मी तुम्हाला आधी सांगणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला सुरुवात कशी करायची कंपनीची, तर कंपनीचे जे पॅकेज आहेत, तर पहिला जो पॅकेज आहे याच्यातलं कुठल्याही पॅकेजने तुम्ही सुरुवात करू शकता. पहिला पॅकेज आहे कस्टमर पॅकेज. ते याच्यामध्ये कस्टमर पॅकेजची जी प्राइस आहे ती आहे 3,000 रुपये. आणि तुम्हाला काय मिळणार आहे, एक पॅकेट त्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे बायोसॅलिकचं जे 20 पाऊचचं एक पॅकेट आहे ना तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याला 20 बीबी मिळणार, कस्टमर पॅकला मिळणार. सिल्वर जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये 5,500चं पॅकेज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 पॅकेट मिळणार आहे आणि 40 बीबी तुम्हाला मिळणार आहे. लक्षात आलं. गोल्ड पॅकेज जे आहे ते 27,500 मध्ये पॅकेट आहे, तुम्हाला 12 पॅकेट मिळणार आहेत आणि 200 बीबी तुम्हाला मिळणार. आणि प्लॅटिनम जे पॅकेज आहे ते आपलं टॉप पॅकेज आहे, 93,500चं पॅकेज आहे. 40 पॅकेट तुम्हाला इथे मिळणार आणि 680 बीबी मिळणार. हे सगळं इन्क्लुडिंग जीएसटी आणि कुरिअर चार्जेस वगैरे सगळं इन्क्लुडिंग तुम्हाला हे पॅकेज आहे. आपल्या कंपनी कुठलेही कुरिअर हे घेत नाही. ओके. तर हे झालं आपलं प्रोडक्ट. आपण जॉईनिंग कसं व्हायचं ह्याचे 4 पर्याय मी तुम्हाला दिले. कुठल्याही पॅकेजने तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, कंपनीची जी 7 महत्वाची इन्कम आहे ती मी तुम्हाला इन्कम सांगणार, एक एक सांगणार आहे. पहिलं आहे स्पॉन्सरिंग इन्कम, दुसरं आहे मॅचिंग इन्कम. मॅचिंग म्हणजे थोडक्यात बायनरी इन्कम. मॅचिंग लेवल इन्कम आहे, लिडरशिप रिवॉर्ड आहे, कन्सिस्टन्सी ऑफर आहे, ऍक्टिव्ह रिपर्चेस इन्सेंटिव्ह आहे, रॉयल क्लब इन्सेंटिव्ह आहे. आता मला एक एक इन्कम बद्दल बोलायचं. पहिलं आहे ते म्हणजे स्पॉन्सर इन्कम. म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्ही कस्टमरला स्पॉन्सर केलं. मित्रांनो लक्षात आलं, कस्टमरला स्पॉन्सर केलं तर तुम्हाला कंपनी काय देणार, रिवॉर्ड पॉईंट देणार आहे. रिवॉर्ड पॉईंट म्हणजे काय, एक पॉईंट देणार आहे. तर पॉईंट असे आहे 33.33 तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट देणार. आणि खाली बघा, एक पॅकेट बायोसेलिसचा रिवॉर्ड पॉईंटची किंमत आहे 33.33. म्हणजे याचा अर्थ तुम्ही या 33.33चं काय करू शकता, एक पॅकेट कस्टमरला जर स्पॉन्सर केलं तर तुम्हाला कंपनी थोडक्यात एक पॅकेट तुम्हाला देते. जर तुम्ही सिल्वरला स्पॉन्सर केलं म्हणजे 5,500च्या व्यक्तीला स्पॉन्सर केलं तर तुम्हाला 66.66 रिवॉर्ड पॉईंट मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय करू शकता, तर तुम्हाला 2 काय मिळणार आहे, पॅकेट मिळणार आहे. जर गोल्डला जॉईन केलं तर तुम्हाला 199 रिवॉर्ड पॉईंट मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय मिळणार, 6 पॅकेट मिळणार आहे. आणि प्लॅटिनमला जॉईन केलं तर तुम्हाला 20 पॅकेट ही तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आपण त्यांना मिळणारी ती वेगळी पॅकेट ही तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे छान आहे की नाही. अशी कंपनी आहे की जी तुम्हाला पॅकेट करते आणि तुम्ही कितीही लोकांना स्पॉन्सर करू शकता. कितीही तुम्ही, एकाला करा, दोघांना करा, तिघांना करा. मित्रांनो हे झाल्यानंतर गोल्ड आहे, वरचा जो तुमच्या अपलाईन मध्ये गोल्ड असतो त्याला मिळतात 4.17 पॉईंट. लक्षात आलं. वरती जो गोल्ड असेल, पहिला गोल्ड असेल त्याला मिळतो. लक्षात आलं. जो लक्षात आलं. तुम्ही सिल्वरला जॉईन केला तर तुमचा वरचा गोल्डला त्याला मिळतात 8.33 पॉईंट. गोल्ड जो वरचा गोल्डला स्पॉन्सर केलं तर तुम्हाला 16 पॉईंट, म्हणजे त्या गोल्डला मिळतात 16.66 पॉईंट. प्लॅटिनम असेल तर त्याला 33.33 ह्या गोष्टी मिळतात. तर हे प्लॅटिनम असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला मिळत राहतील. तुमच्या वरचे जे आहेत पहिले गोल्ड आणि प्लॅटिनम त्यांना मिळतात. त्यामुळे हे पण पॅकेज फार महत्वाचं आहे मित्रांनो. काही लोक म्हणतात की नाही आम्ही फक्त सिल्वर पॅकेज पर्यंतच करू. तसं नाही मित्रांनो. तुम्ही जर गोल्ड आणि प्लॅटिनम असाल तर खाली तुमच्या कोणी जॉईन होते तुम्हाला वरती हे पॉईंट मिळतात. आणि हे पॉईंट आहेत ना हळूहळू मित्रांनो, जर 4.17 आहेत, 8.33 आहे, जेवढी लोक जॉईन होते, जेव्हा 33.33 झाले की तुमचं पॅकेट तुम्हाला फ्रीमध्ये घरी येणार. प्लॅटिनम असेल तर विचार करा मित्रांनो, प्रत्येक जॉईनिंग मागे तुम्हाला पॅकेट येणार, प्रत्येक जॉईनिंग मागे. बरोबर सुरेश सर. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. स्पॉन्सर इन्कम सगळ्यांना कळलं असेल मित्रांनो. आता आपण वळूया की म्हणजे मॅचिंग इन्सेंटिव्ह म्हणजे बायनरी इन्कम. हे कसं आहे मित्रांनो, बघा बायनरी इन्कम मध्ये तुम्ही लेफ्टला एक व्यक्ती जॉईन करता आणि राईटला एक व्यक्ती जॉईन करतात तर त्याचा इन्कम आहे. सपोज तुम्ही लेफ्टला सिल्वर एक व्यक्ती जॉईन केली ज्याचं आपल्याला 40 बीबी. कसंही करा, कस्टमरला तुम्ही 20 बीबी जॉईन केला तरी पण चालेल. पण सिल्वर आपण एक उदाहरण घेऊ, त्याला 40 बीबी आहेत आणि लेफ्टला 40 आणि राईटला एक व्यक्ती जॉईन केला 40 बीबी. तर मित्रांनो आपलं जे मॅचिंग इन्सेंटिव्ह आहे तो आहे 10%. म्हणजे 10% बायनरी आहे. तर त्याचे आपल्याला मिळतात 4 पॉईंट. आणि मगाशी काय सांगितलं तुम्हाला, एक जो पॉईंट आहे, एक जो बीबी आहे त्याची किंमत आहे 90 रुपये. म्हणजे 4 गुणिले 90 म्हणजे 360 रुपये आपल्याला काय मिळणार आहेत, हे मॅचिंग इन्सेंटिव्हचे तुम्हाला मिळणार आहे. लक्षात आलं तुम्हाला.
ओके. तर या पद्धतीने तुम्ही गोल्डला स्पॉन्सर केलं तर त्याचं इन्कम मिळेल, प्लॅटिनमला स्पॉन्सर केलं तर त्याचं इन्कम मिळेल. जे लेफ्ट आणि राईटला मिळेल आणि जे शिल्लक राहतील ते तुमचे कॅरी फॉरवर्ड राहतील की लाईफ टाईम कॅरी फॉरवर्ड राहतील. तर मित्रांनो असं आहे मॅचिंग इन्कम. तर मॅचिंग इन्कम घेण्यासाठी बघा मॅचिंग इन्कम आहे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये एक कॅपिंग आहे, कारण मॅचिंग इन्कम म्हटलं की कॅपिंग आलं. तर मित्रांनो कस्टमर असाल तर तुम्हाला 4,500 रुपये दिवसाचं कॅपिंग आहे. लक्षात आलं. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करा सिल्वर व्हा. सिल्वरमध्ये असाल तर दिवसाचं कॅपिंग आहे 9,000 रुपये दिवस, म्हणजे महिन्याचं कॅपिंग व्हायला 9,27 2,70,000 महिन्याचं कॅपिंग. पण समजा पुढे मागे तुम्ही जर इन्कम वाढायला लागला दिवसाचं तुम्ही 10,000 कमवायला लागले तर कंपनी तुम्हाला 9,000 देणार. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला गोल्डमध्ये काय करायला लागणार, गोल्डमध्ये तुम्ही जॉईन हे करा, तुमचं पॅकेज अपग्रेड करा, मग 27,000 रुपये पर डे तुम्ही कमवू शकता. आणि प्लॅटिनमचा आहे 90,000 रुपये पर डे. तर मित्रांनो लक्षात आलं. तुम्ही कुठलंही पॅकेज जॉईन करू शकता, कधीही अपडेट होऊ शकता. याच्यासाठी कुठलीही कंपनीने अट टाकलेली नाही आणि कधीही असं म्हटलं नाही की लगेच त्या लगेच करा. तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही करा. पण माझं मत आहे लवकरात लवकर प्लॅटिनम आणि गोल्ड होणे गरजेचं आहे, कारण बरंच उत्पन्न तुम्हाला मिळतील. जी मोठी उत्पन्न आहेत ना, असं म्हटलं की लाखो रुपये कमवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काही गोष्टी स्वतःहून करायला लागतील. ओके. कंपल्सरी काही नाही मित्रांनो, मी कोणाला असं जबरदस्ती नाही करत, हे शेवटी तुमच्या मनावर आहे. ओके मित्रांनो, पुढचं जे इन्कम आहे त्याला म्हणतात लेवल इन्कम. आता लेवल इन्कम काय आहे ते समजून घ्या मित्रांनो. हे इन्कम जर तुम्हाला समजलं ना तर तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मधला प्रचंड इन्कम तुम्ही कमवू शकता. लेवल इन्कम म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः स्पॉन्सर केलेली लोक आहेत ना, ही तुमची लेवल इन्कम मध्ये येतात, म्हणजे पहिल्या लेवलला येतात. समजा तुम्ही 2 लोक स्पॉन्सर केला तर तुमची झाली लेवल 1. समजा अजून तुम्ही लोक स्पॉन्सर केला, जेवढी स्वतःची लोक बरं ती कुणाच्याही खाली तुम्ही जॉईन करा, पण ती झाली तुमची लेवल 1 ची लोक. लक्षात आलं. आणि ही कशी ओपन होतात लेवल, जेव्हा तुम्ही पहिली 2 लोक जॉईन होतात तेव्हा तुमची लेवल 2 ओपन होते. जेव्हा तुम्ही दुसरी 2 जॉईन करतात 2 लोक लेफ्टला आणि एक राईटला, तेव्हा तुमची लेवल 2 होते. त्याचं तिसरं होतं लेवल 3 होते. चौथं जेव्हा करतात इकडे लेफ्ट आणि इकडे राईटला एक एक व्यक्ती जॉईन झाला तर लेवल 4 ओपन होते. म्हणजे थोडक्यात पहिल्या 5 लेफ्ट आणि 5 राईट झाली स्वतःची लोक तुमची, की तुमची 5 लेवल ही ओपन होतात. आता याचा फायदा काय म्हणतात, तर कंपनी काय म्हणते या 5 लेवलमध्ये जेवढी लोक असतील ती लोक जे काय कमवतील त्या इन्कमच्या 10% इन्कम तुमचं. एवढं माहिती आहे का मित्रांनो. तुम्ही एक विचार करा 5 आणि 5 लेफ्ट प्रत्येकाला हे घ्यायचंच आहे ना, त्यामुळे कधी ना कधीतरी माणूस 5 लेफ्ट आणि 5 राईट जाणारच आहे. समजा प्रत्येकाने असं केलं तर पहिल्या लेवलला होतात 10 लोक, की 10 लोक जे काही इन्कम कमवतात त्याचे 10% तुमचे. दुसरा लेवल म्हणजे काय, तर या 10 लोकांनी आणलेली जी लोक आहेत ती झाली तुमची लेवल 2. म्हणजे काय झालं, लेवल 2 ला 100 लोक झाली. 100 लोक जे काय इन्कम करतात त्या इन्कमच्या 10% पण इन्कम तुमचं. लेवल 3 या 100 लोकांनी आणलेली 10 लोक म्हणजे किती झाली 1,000 लोक, यांनी पण आणलेलं इन्कम हे तुमचं. मित्रांनो आतापर्यंत आपण बायनरीमध्ये काम केलं ना, तर मित्रांनो बायनरीमध्ये कॅपिंग मिळवायला वेळ लागतो. मित्रांनो तुम्ही जर ह्या लेवलने इन्कमने काम केलं ना, बायनरी तर मिळणारच आहे तुम्हाला, पण त्याच्याने ना तुमची लोक फार बरोबर होतील. ठरवलं प्रत्येकाने, तर समजा 10 लोक आणली पहिल्या आठवड्यामध्ये आणि त्या लोकांना टार्गेट दिलं की तुम्ही पण 10 लोकांना आणा, तर मित्रांनो लेवल 2 व्हायला 100 लोक व्हायला वेळ लागत नाही, लेवल 3 व्हायला पण वेळ लागत नाही. एकदा 1,000 लोक झाली तुमच्या ग्रुपमध्ये तर मित्रांनो कॅपिंग बसायला वेळ नाही लागत. 2,70,000 जरी आपण कॅपिंग पकडलं तर हे इन्कम मिळवायला अजिबात वेळ लागणार नाही. एवढ्या फास्टली आपण काम करू शकतो लेवलमध्ये. तर मित्रांनो एक विचार करा, समजा 5 लेवलमध्ये म्हणजे पहिला आपण 10 बघितली, 100 बघितली, त्याच्यानंतर 1,000 लोक झाली, त्याच्यानंतर 10,000 झाली, त्याच्यानंतर समजा आपल्या 5व्या लेवलला 1,00,000 लोक झाली. त्या 1,00,000 लोकांनी फक्त 1,000 रुपये कमवले, पकडले ना, फक्त 1,000 रुपये. तर मित्रांनो 10 कोटीचं इन्कम होतं सगळ्यांचं मिळून 10 कोटी. अर्थात हे 10 कोटी कमीच आहेत मित्रांनो, काही हजारच कमवणार नाही. कोण लाख कमवेल, कोण 2 लाख कमवेल, कोण 5 लाख कमवेल, कोण 50,000 कमवेल, कोण 10,000 कमवेल, कोण 2,000 कमवेल, कोण 3,000, कोण 500 रुपये कमवेल. हे सगळे जे काही पैसे कमवतात त्याच्या 10% इन्कम तुमचं. मित्रांनो विचार करा, आपण 10 कोटीचं इन्कम पकडलं, 10% पकडलं तर 1 करोड, आठवड्याला 1 कोटी घेऊ शकता. ठरवा, ही संधी आहे, ही संधी परत परत मिळणार नाही. तुम्ही ठरवलं तर होईल, ऑटोमॅटिकली वेळ वाढतो आणि वेळ वाढला तर पैसा वाढतोय. लक्षात आलं मित्रांनो. आणि ही जर सवय लावली तुमच्या लोकांना, तुमच्या डाऊनलाईनला सवय लावली, तर आता उठा. मित्रांनो एकच आहे, डिसिप्लिन हे सगळ्यात महत्वाचं आहे. रोज जर काम केलं तरच पैसे मिळतील, नाही काम केलं तर पैसे मिळणार नाही. ओके, तर हे झालं मॅचिंग लेवल इन्सेंटिव्ह. सर हे इन्कम समजलं असेल असं पकडतो आणि पुढे जातो. येस सर. ओके, पुढे जाऊया सर. पुढे आहे लिडरशिप रिवॉर्ड. जे रिवॉर्ड हे अतिशय महत्वाचं. मित्रांनो इथे टार्गेटवर काम करा. हे रिवॉर्ड असतं, समजा 3,000 व्ही लेफ्ट आणि 3,000 व्ही राईट. तर कधी कधी हे रिवॉर्ड मोबाईल फोन असतात, लॅपटॉप असतात, अँड्रॉइड टॅब असतात, बाईक असतात. तर मित्रांनो अशी वेगवेगळी कंपनी काय करते, दर 2 महिने 3 महिन्यासाठी
हे रिवॉर्ड लावते, मंथली रिवॉर्ड लावते कधी कधी. तर हे टार्गेट पूर्ण केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं सगळ्याच गोष्टी होतात. कधी मोबाईल पण खातात, कधी फॉरेन ट्रिप असतात. आता पण येणाऱ्या काळामध्ये आता आपली कंपनीची फॉरेन ट्रिप आहे, 3,000 व्ह्यू लेफ्ट आणि 3,000 व्ह्यू राईट. टार्गेट मित्रांनो सहज होऊ शकतं. आणि एकदा तुम्ही ते अचीव्ह केलं ना की मग कंटिन्युअसली अचीव्ह होणार, कारण ते तुमच्या खाली लोक मग अचीव्ह करायची सवय लागते. त्यामुळे लिडरशिप रिवॉर्डवर पूर्णच्या पूर्ण लक्ष ठेवा मित्रांनो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये लेफ्टला नुसतं जॉईनिंगच नव्हे तर मित्रांनो रिपर्चेस पण पकडलं जाईल. लक्षात आलं, लेफ्ट रिपर्चेस पण आणि जॉईनिंग पण, ह्या दोन्ही गोष्टी या लिडरशिप रिवॉर्ड आणि मध्ये पकडल्या जातील. त्यातून ही जी ऑफर आहे ही समजून घ्या तुम्ही, कन्सिस्टन्सी ऑफर. जो माणूस इथे कन्सिस्टंटली हे करतो ना, तर ती ऑफर अशी आहे मित्रांनो. तर ती ऑफर अशी आहे की तुम्ही जी काही खरेदी करता सलग 6 महिने आणि तुम्ही जी लोएस्ट खरेदी केली असेल, सपोज तुम्ही 3 प्रोडक्ट घेताय, दर महिन्याला 3 प्रोडक्ट घेताय, पण एखाद्या महिन्यामध्ये 2 प्रोडक्ट घेतले तर तुम्हाला 2 प्रोडक्ट 7व्या महिन्यामध्ये फ्री दिले जातील. लक्षात आलं. असं झालं समजा पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 2 प्रोडक्ट घेतले आणि दुसऱ्या महिन्यापासून तुम्ही एक 10 प्रोडक्ट घेताय दर महिन्याला आणि तुम्ही सलग 5 महिने ते घेतले, तर 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला किती मिळतील? 2च मिळतील. तर पण काय करू शकता तुम्ही, पहिला महिना स्किप करू शकता, मग अजून 1 महिना घ्यायचा आणि मग सलग 10 म्हणजे 7व्या महिन्यामध्ये म्हणजे 8व्या महिन्यामध्ये तुम्हाला सलग 10 प्रोडक्ट टोटली फ्री मिळतील. 100 जरी प्रोडक्ट घेतली तरी 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला 100 प्रोडक्ट फ्री मिळतील. कन्सिस्टन्सी ऑफर लक्षात ठेवा, ही खूप मोठी संधी आहे. जो माणूस कन्सिस्टन्सी आहे त्या कंपनीने त्याला प्रचंड मोठा असं थोडक्यात इन्कम दिलंय. ओके, कन्सिस्टन्सी ऑफर समजली. आता पुढचं इन्कम, हे खूप इन्कम महत्वाचं इन्कम आहे. तर कंपनी काय म्हणते की जो माणूस लॉयल आहे कंपनीमध्ये, लॉयल आहे आणि त्यानं काय केलं, एक रिपर्चेस केलं, पॅकेट खरेदी केलं, 1 करा 3 करा याच्यावर, आणि त्यानं रिपर्चेस केलं, तर त्याला पुढच्या 30 दिवसामध्ये जे काय त्याच्या अंडर काम होईल तर त्याचं जे मॅचिंग इन्कम आहे त्या मॅचिंग इन्कम मध्ये साधारणपणे 130 रुपयापासून 150 रुपयापर्यंत मित्रांनो वाढ होऊ शकते. हे कंपनीचा टर्नओव्हर अवलंबून आहे. पण पूर्वी ते 50 रुपये होतं, पण आता ते किती झाले, 130 ते 150च्या दरम्यान होईल. म्हणजे मित्रांनो आपली जी बायनरी उत्पन्न आहे ते 500 रुपयाच्या वरती जाऊ शकतं जर आपण एक पॅकेट खरेदी केलं तर. त्याच्या पुढच्या 30 दिवस कंपनी जे काय आपल्या डाऊनलाईन मध्ये जे काय बायनरी उत्पन्न होईल त्याच्यामध्ये प्रत्येक बायनरीमध्ये तुम्हाला पहिली 360 तर आहेच, पण त्याच्यामध्ये अजून हे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. लक्षात आलं. तर ही ऑफर लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाने याच्या पुढे 1-2 तारीख आली की आपलं रिपर्चेस करायचं. लक्षात ठेवायचं पुढची 500 रुपये बायनरी तुमची पुढची 30 दिवस लागू. एवढी साधी सोपी प्रचंड इन्कम मित्रांनो दिलंय. विचार करा, 5,500च्या जॉईनिंग मध्ये मित्रांनो एवढी बायनरी कोण देतो? कुठल्याही कंपनी बरोबर कम्पेअर करा मित्रांनो, कुठल्याही कंपनी बरोबर. ओके, तर मित्रांनो ही एक ऑफर आहे, लक्षात ठेवा. ही ऑफर समजली असेल, समजवा, पुढे जाऊया आपण. येस सर, येस सर. ओके, तर मित्रांनो ही ऑफर आहे 1,600 रुपयामध्ये तुम्ही एक पॅकेट खरेदी करू शकता, रिपर्चेस करू शकता आणि 3,900 मध्ये तुम्ही 3 पॅकेट खरेदी करू शकता. एक रिपर्चेसची ऑफर मी तुम्हाला सांगून ठेवली. ओके, तर मित्रांनो पुढचं जे इन्कम आहे रॉयल क्लब इन्सेंटिव्ह, हे समजून घ्या. एक अतिशय जबरदस्त इन्कम आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो कंपनीने काय केलं माहितीये का, थोडक्यात आपल्या पेन्शनची सोय केली. पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर हे तुम्ही केलं तर मित्रांनो इथे तुम्ही आयुष्यभर बसून खाऊ शकता पुढच्या 5 वर्षानंतर. आता हे नेमकं काय, तर मित्रांनो 12 कंपनीने रँक दिल्या. पहिली रँक, दुसरी रँक आहे, पहिली रँक आहे स्टार, दुसरी रँक आहे पर्क, तिसरा आहे एक्झिक्युटिव्ह, एलाइट, डायमंड वगैरे अशा रँक आहेत. आणि कंपनी म्हणते की जे काय आपलं रिपर्चेस होतं त्या रिपर्चेसचे 12% रक्कम कंपनी बाजूला काढते. बघा, रिपर्चेसच्या 12% आणि 1% या रँकमध्ये वाटून देते. आता पहिली रँक आहे कशी, तर पहिली रँक आहे 300 व्ही लेफ्ट आणि 300 व्ही राईट रिपर्चेस. आणि मित्रांनो गंमत असे आपलं रिपर्चेस ऑफर पण दिली तर ही रँक आहे ना मित्रांनो, ह्या रँक ऑटोमॅटिकली भरल्या जातील. जेव्हा तुमचे 300 व्ही लेफ्ट आणि 300 व्ही राईट होतील तुम्हाला 2,500 रुपये मिळतील आणि तुम्ही पुढच्या रँकमध्ये जाता. पुढच्या रँकमध्ये जेव्हा 600 व्ही लेफ्ट आणि 600 व्ही राईट होतील तेव्हा त्यात तुम्हाला 10,000 मिळतील आणि तुम्ही पुढच्या रँकमध्ये जा. लक्षात आलं तुम्हाला. तर ही जी आहे ह्या दोन्ही बाजू कॅरी फॉरवर्ड आहे, दोन्ही बाजू. मी एक उदाहरण घेतो. समजा एक अँबॅसेडर रँक आहे ज्याच्यामध्ये कंपनी 1 करोड आहे आणि 1.5 लाख व्ही आहेत लेफ्ट आणि 1.5 लाख व्ही राईट. तर इथे समजा 2 माणसं क्वालिफाय आहेत आणि 1 करोडचं बक्षीस आहे, तिथे हे आहे, तर तिथे 50-50 लाख होणार ना प्रत्येकाला. तर कंपनी काय म्हणते की जोपर्यंत तुमचे 1 करोड होत नाहीत तोपर्यंत या रँकमध्ये तुम्ही पुढच्या रँकमध्ये जाणार नाही. म्हणजे केवढं मोठं आहे बघा. म्हणजे जेव्हा तुम्हाला 1 करोड मिळतील, 1 करोड मिळतील त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, पुढच्या रँकमध्ये जाता. म्हणजे मित्रांनो हे जे 20 करोड कंपनीने ठेवलेत ना रॉयल क्लब इन्सेंटिव्ह मध्ये, हे फिक्स आणि फिक्सच आहे तुमच्यासाठी. हे तुम्हाला मिळवायचे आणि मिळवायचेच आहेत.
हे तुमच्यासाठी ठेवलंय. संपूर्ण आयुष्याचं कल्याण तुम्हाला इथे होणार आहे. लक्षात आलं? ओके. तर रॉयल क्लब इन्सेंटिव्ह सगळ्यांना कळलं असेल. ओके. आणि हे इन्कम मित्रांनो तुमच्या प्रचंड मोठं इन्कम आहे, याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. मेसेजला आपण उत्तर त्याच्यानंतर देऊया. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, एक्झिक्युटिव्ह एलडीपी आहे मित्रांनो. ते आता एलडीपी वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतील. इलाइट एलडीपी आहे. आणि मित्रांनो तिसरा जो एलडीपी आहे डायमंड एलडीपी, हा आपला फॉरेनला होणार आहे. अशी पहिली कंपनी आहे जी एलडीपी फॉरेनमध्ये घेणार आहे. पहिले 2 आहेत ना इंडियामध्ये घेणार आहेत आणि पुढचा एलडीपी हा आपला फॉरेनमध्ये असणार आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एलडीपी घेऊ शकतो. लक्षात आलं? त्याच्यानंतर डबल डायमंड 5 लाख क्लबला कंपनी तुम्हाला एक मस्त फोन देणार आहे मित्रांनो. खूप चांगला फोन असेल. कदाचित मला वाटतं ऍपल किंवा सॅमसंग वगैरे जो 1 लाखाच्या वरचा असेल तोच असेल आपल्याकडे. क्राऊन रँकला कंपनी 10 क्लबला तुम्हाला बाईक देणार आहे. बाईक घ्या किंवा तुम्ही कॅश पण घेऊ शकता. 50 लाख क्लबला मित्रांनो गाडी आहे, त्याच्यानंतर कार आहे. ही सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणारच आहेत. ती मी आता काय सांगत नाहीये तुम्हाला. एक चांगल्यापैकी मस्तपैकी विला तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे लाईफस्टाईल पण कंपनीने मेंटेन केलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे कंपनीने हा प्लॅन डिझाईन केलाय. हा सुंदर प्लॅन आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे समजा उद्या 1000 लोकांचा ग्रुप झाला, 1000 लोकांनी समजा मिळून 2-2 तास काम केलं, तर मित्रांनो 2000 तास काम झालं. 2000 तास काम झालं तर तुमचं उत्पन्नही वाढणार आहे. म्हणजे आपल्याला जर पैसे कमवायचे असतील तर आपल्या हातात काय करायचंय, तर वर्किंग हँड वाढवायचे आहेत. आणि लोकांना जास्तीत जास्त मिटिंगला बसवलं तर ऑटोमॅटिकली ते एज्युकेटेड होतील. एज्युकेटेड झाले मित्रांनो, त्यांना मोटिवेशन प्राप्त झालं, त्यांना सगळं नॉलेज मिळालं की ऑटोमॅटिकली आपलं काम आहे ना हे चालणार आहे. एवढं बोलून मी माझा हा प्लॅन संपवतो. थँक्यू.